आम्ही आलेले आहो विठ्ठल भगवानच्या मूर्तीला बघायसाठी. पंढरीला तर जाऊ शकले नाही, पण आम्ही इथे जागेवर पंढरपूर करत आहोत. तुम्ही बघू शकता इथे किती भारी आहे आणि सगळे आपले महाराष्ट्रीयन लोक इथे आलेले आहे, सगळे जमा आहे. आणि तुम्ही मूर्ती सुद्धा बघू शकता, एवढी मोठी मूर्ती आहे ना. खरंच अक्षरशः मला वाटते की मी आज पंढरपूर मध्ये आहे. तुम्हाला बघू शकता इथे चंद्रभागा नदी तर नाही, पण त्याच्यापेक्षा भारी इथे नदी आहे. तर सगळे लोक आपले पाय वगैरे स्वच्छ करून देवाचं दर्शन घ्या. बघू शकता तुम्ही आपली विठ्ठल भगवानची मूर्ती आहे, खूप भारी आहे आणि खूप मोठी सुद्धा आहे आणि खूप छान वाटायला येते. आणि इथे मी ब्लॉग शूट करत आहे. मी पंढरपूरला जायला मला वेळ मिळाला नाही, सॉरी. होत सपान तुझ्या रूपान भेटली मला माऊली, कधी रानात उभा उन्हात टाटली तिथंच सावली. होत सपान तुझ्या रूपान भेटली मला माऊली, कधी रानात उभा उन्हात टाटली तिथंच सावली. इच्छा घेऊन मनाची हुरी ग पायी चालतो मी पंढरी ग एक बाजू. जोरदार टाळ्या आमच्या आयोजकांसाठी झालेले पाहिजेत, ज्यांनी सुंदर असं देखणं आयोजन केलं त्या आपल्या विभागाच्या लाडक्या नगरसेविका पंचताई सरनाईक. त्याच पद्धतीने आमच्या युवकांचे प्रेरणास्थान पूर्वेशजी सरनाईक आणि ज्यांच्या मार्गदर्शनातून हा देखणा सोहळा रंगला आहे ते महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक यांच्या माध्यमातून श्री ज्ञानदेव विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल नामाची फुलवी मन गाव शिकवी तुझ्यासे चला मंडळी, पाऊस खूप जोराने आलेला आहे. चला आता आपण पुढे जाऊ. मोठा पाऊस आलेला आहे.